घर ही प्रत्येकासाठी एक भावनिक कोपरा असतो आणि या घरासंबंधीच्या अनेक आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात। तसाच एक शासकीय बंगला 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई यांचं त्या बंगल्यामध्ये आगमन झालं। मेघदूत या निवासस्थानी त्यांचं संपूर्ण कुटुंब आज आलं। ज्या बालपण ज्या बंगल्यामध्ये घालवलं, तुमच्या आईचं गृहप्रवेश सुद्धा याच बंगल्यामध्ये झाला। कसा आहे हा अनुभव? अनुभव खूप चांगला आहे। माझा जन्म ह्या घरातलाच आहे। लहान असताना याच बंगल्यामध्ये आम्ही वाढलो, खेळलो। वडील आजोबा माझे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते। त्यांचं शासकीय निवासस्थान हे होतं आणि त्यामुळं लहानपणच्या खूप आठवणी या ठिकाणी आहेत। नंतरच्या काळात आमच्या आजोबांनी राजीनामा जेव्हा दिला 70ला आणि नंतर पुन्हा ते 78ला विधानसभा अध्यक्ष झाले, तेव्हा ह्याच बंगल्यात परत राहायला आले आणि त्यावेळी थोडं मोठं होतो आम्ही आणि 11-12 वर्षाचे असू आणि मग आजोबांची हीच खोली हाच मोठा हॉल होता की ज्या ठिकाणी ते बसायचे, अभ्यागतांना भेटायचे। अनेक मान्यवर नेते त्यावेळचे राज्यातले यायचे आणि त्यांच्याशी त्यांच्या चर्चा व्हायच्या। त्यामुळे हा बंगला तसा ओळखीचा आम्हाला आहे। बरं, खूप चांगलं वाटलं, खूप समाधान वाटलं। मी मगाशी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं की तिसऱ्यांदा मंत्री झाल्यावर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मी विनंती केली होती की मला हा बंगला जर आपण दिला, माझी विनंती आहे, कारण माझा जन्म ह्या बंगल्यातला आहे। आणि मग माननीय फडणवीस साहेबांनी ते लक्षात ठेवून जेव्हा मंत्र्यांना बंगले दिले सरकारी, तेव्हा हा बंगला त्यांनी जे ते स्वतः वापरत होते तो मला त्या ठिकाणी दिला। मी त्यांचं आणि आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो। आणि पुन्हा एकदा आता लहानपण गेलं तसं मंत्रिपदाचा कालावधीसुद्धा चांगला जावा, आपल्या हातनं जो विभाग माझ्याकडं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे त्याचं काम प्रभावीपणे करता यावं। माझ्या तालुक्याची, माझ्या जिल्ह्याची, आमच्या पक्षाची चांगली सेवा करण्याची शक्ती, ऊर्जा या बंगल्यातनं मला मिळावी, अशाच भावना आजच्या दिवशी आहेत। खरं तर बंगल्याचं नाव मेघदूत आहे। 55 वर्षांचा प्रवास हा आहे याच वास्तूमध्ये परत येण्यासाठीचे आठवणींचे मेघ सुद्धा दाटून आलेत का? नाही, साहजिक आहे, कारण हा म्हणजे एक दुर्मिळ योगायोग म्हणावं लागेल की एखाद्या मुलाचा ज्या घरात जन्म होतो, बालपण जातं, त्याच बंगल्यात मंत्री म्हणून स्वतःच्या नावावर तो बंगला मंत्री म्हणून सरकारी बंगला मिळावा आणि त्या बंगल्यातनं कामकाज करण्याची, त्या बंगल्यात राहण्याची संधी मिळावी। लहानपणच्या जशा आठवणी होत्या बालपणाच्या, एखादी सांगू शकाल? नाही, लहानपणी बघा बरंचसं म्हणजे आता ही नवीन इंटिरियर वगैरे आहे, त्यावेळी लाकडी पार्टिशन बरंच असायचं, प्लायवूडचं केलेलं। आणि मग थोडी गर्दी जर संध्याकाळची वेळी कमी झाली आणि जर आजोबा आमचे मंत्रालयातनं लवकर आले तर याच हॉलमध्ये, आणि असाच एक वर हॉल आहे, तिथं ते आम्हाला घेऊन बसायचे। त्यांच्याबरोबर आम्ही खेळायचो, गप्पा मारायचो आणि कधीकधी अभ्यास करायलासुद्धा त्यांचं ऑफिसचं काम ते करत बसायचे आणि तिथंच असं गालीच्यावरती खाली बसून आम्ही आमचा अभ्यास पण करायचो। आणि आमचे चुलत भाऊ होते, सगळंच आमचं मोठं कुटुंब होतं। एकमेक आम्ही अगदी खाली वर सगळीकडं, एवढा मोठा बंगला आहे हा की बाहेर कुठं खेळायला जावं लागायचं नाही, घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी आम्हाला करता यायच्या। खाली पाठीमागच्या बाजूला लॉन खूप मोठा आहे आणि वरच्या मजल्यावरनं जी गॅलरी आहे त्या गॅलरीतनं पूर्ण सगळा समुद्र दिसतो। कारण आता मी पाहिलं थोडं एका बाजूला झोपडपट्टी झालेली आहे, डबल मजली आरसीची घरं बांधली त्या अनाधिकृत झोपडपट्टीमध्ये, त्यामुळं थोडं ते समुद्राचा व्ह्यू ब्लॉक झाला आहे। पण पूर्वी त्या गॅलरीत उभं राहिलं तर अथांग सगळा तिन्ही बाजूला समोर असा समुद्र दिसायचा। एक वेगळं वैभव या बंगल्याचं आहे
आणि अशा खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. खरं तर तुमच्या आईसाठी सुद्धा हा बंगला खूप विशेष आहे. प्रत्येक स्त्रीसाठी आपलं माहेर सोडून सासरी जेव्हा येतो तेव्हा गृहप्रवेश आणि लेकाचं घर हे खूप भावनिक क्षण असतो. तो क्षण तुम्ही आज अनुभवला. तो गृहप्रवेश सुद्धा त्यांच्या लक्षात असेल आणि आजचा गृहप्रवेश किती बदललं हे जग. आज बघा, आमच्या आईनं माहीत नव्हतं की असं चांगलं घरगुती वातावरणातनं नियोजन मी केलेलं आहे. कारण आम्ही परवा 31 तारखेला मुहूर्त चांगला होता म्हणून गृहप्रवेशाची गणेश पूजनाची पूजा केली आणि आमचं कुटुंब आम्ही इथंच मुंबईमध्ये पावनगड बंगल्यात राहत होतो. मी आईंना म्हटलं की आपण राहायला जायचं आहे तर तुमच्या वाढदिवसादिवशी जाऊ. आणि म्हणून मग त्यांना आम्ही सरप्राईज दिलं. त्यांना जेव्हा घेऊन आलो ह्या बंगल्यात आज सकाळी, तेव्हा हे सगळं सजवलेला बंगला हे सगळं बघून त्या थोड्या भावनिक झाल्या आणि त्यांनाही आठवलं की त्या म्हटल्या मी गृहप्रवेश करून माप ओलांडून याच घरात आले होते आणि आज मुलगा मंत्री होऊन सरकारी त्याच बंगल्यात आईला घेऊन येतोय. हा त्यांच्या दृष्टीनं सुद्धा एक आनंदाचा क्षण होता आणि मला सुद्धा एक श्रद्धेचा दिवस आजचा माझ्या मनामध्ये कायम राहील. अगदी शेवटचा प्रश्न, मेघदूतमधनं राज्याचा कारभार तर तुम्ही बघणार आहात, कुटुंबासाठी हा क्षण महत्त्वाचा आहेच, पण अनेक बदल गेल्या काही दिवसांमध्ये या इमारतीमध्ये तुम्ही केलेले आहेत. हे नवीन घर कशा पद्धतीनं साकार झालं, किती वेळ लागला, काही बदल करताना काही विचारपूर्वक तुम्ही गोष्टी अशा की त्या पूर्वीसारख्याच ठेवण्याचा विचार केलेला? मी केला प्रयत्न, म्हणजे तसा फारसा बदल ह्या बंगल्यामध्ये झालेला नव्हता. पण खालच्या बाजूला कार्यालयीन भाग ही जी बाजू आहे डावी, इथं बरंच ऑफिसेस आणि असे कार्यालयीन भाग केलेला होता. तो फक्त मी थोडा भाग कार्यालयाचा ठेवला आणि तिथं थोडं एक हॉल आणि एक बेडरूम केलेली आहे. वरचा मजला आहे तसाच आहे, म्हणजे जिथं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब त्यांचं वास्तव्य असायचं ती त्यांची बेडरूम तशीच आहे. त्याच्यासमोर जिथं आमच्या वडिलांची आणि आईंची खोली होती ती पण तशीच ठेवलेली आहे. त्यामुळं त्यांनी जेव्हा आज ती खोली पाहिली तेव्हा त्यांच्याबरोबर ते लक्षात आलं की हीच खोली माझी होती, हीच त्याची बाथरूम होती, हिथंच त्याच्या खिडक्या होत्या, हे त्यांना देखील जाणवलं. आणि मला एक समाधान वाटलं की त्यांना 55 वर्षानंतर आहे त्याच वास्तूत आणि आहे तसंच त्याच ठिकाणची बेडरूम, त्याच ठिकाणचा हॉल, त्याच ठिकाणी थोरल्या साहेबांची खोली, हे वरच्या मजल्यावरचं स्वयंपाकघरसुद्धा इथं जे आता आम्ही केले ते स्वयंपाकघर त्या काळात तिथंच होतं. हे सगळं तसंच जुनं ठिकाणं तशीच ठेवण्याचा प्रयत्न हे बंगल्याचं रिनोव्हेशन करताना मी केलं आहे आणि ते बघून सगळ्यांनाच समाधान आहे. खरं तर हा एक शासकीय बंगला नसून अनेक आठवणी आहे शंभूराज देसाई यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी. गेल्या 55 वर्षामध्ये राजकीय कारकीर्द आपली घडवत असताना कुटुंबासाठी तेच घर, तीच जागा 55 वर्षांनी मिळाल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ उमेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.